ही गवतं आत्ता पिवळी आहेत. काही काळापूर्वी ही हिरवी होती. पुन्हा पाऊस पडेल थोडासा आणि पुन्हा ही हिरवी होती. इथं मर्यादित पाणथळ जागा आहेत. हा आहे सासवड ते खाली सांगलीपर्यंत जत तालुक्यापर्यंतचा गवताळ पठारी पट्टा. हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय मौलिक पट्टा आहे. पर्यावरणाचं रक्षण हा पट्टा गवताळ पठारी पट्टा करतो. यात तरसं, हरणं, लांडगे, कोल्हे, नाग, धामिणी या प्रकारची जनावरं राहतात. पूर्वी गिधाडं असायची. गिधाडं गायब झाली. ही गिधाडं पुन्हा जागेवर आली. इथं या पट्ट्यात राहायला लागली. तर पृथ्वीचं संरक्षण पर्यावरणीय दृष्टीनं होईल. यात माणसंही राहतात. मेंढरं, बकऱ्या आणि म्हशी यांचा हा पट्टा आहे. इकडची माणसं काळसर, तांबूस, बरगड्या असलेली आणि चिवट आहेत. हा पट्टा टिकवणं गरजेचं आहे. विकासाच्या नावाखाली इथं सिमेंटची जंगलं उभी करणं हे टाळलं पाहिजे. सासवड, खटाव, कोरेगाव, जत असा हजारो किलोमीटरचा हा पट्टा आहे. हा जिवंत ठेवणं इथल्या स्वतःच्या निसर्गासाठी तर आवश्यक आहेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपल्याला ती माहितीच नाही की जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हा गवताळ पट्टा गवताळ असणं खूप गरजेचं आहे. तो टिकवून धरला पाहिजे. इथं पुन्हा सगळी जनावरं नांदली पाहिजेत. 300-400 प्रकारचे पक्षी आणि पशु या सगळ्या पट्ट्यात राहायचे पूर्वी. त्यातल्या कित्येक जाती खलास झाल्या. इथल्या खारी या नष्ट झाल्या. खारुताई, ज्याला आपण खारुताई म्हणतो, त्या खारुताया, अनेक प्रकारचे कीटक, अनेक प्रकारची फुलपाखरं यांचा हा निसर्गानं दिलेला संरक्षित पट्टा होता. पृथ्वीच्या रक्षणासाठी हा उपयोगी पडत होता. पण हळूहळू आपण याच्या विनाशाला लागलेलो आहोत. याचे तुकडे पाडून आपण पैसे कमवायला लागलेलो आहोत. हे पर्यावरणच वाचलं नाही आणि हे जगच वाचलं नाही तर लोक पैशाचं नेमकं काय करणार आहेत, हा प्रश्न पडतो. फार सुंदर पट्टा आपण वाचवलं पाहिजे, राबलं पाहिजे. इथले सगळे किडे मकोडे, जनावरं आणि माणसं पुन्हा जुन्या शैलीनं जगतील, ज्याला आपण मागास शैली म्हणू. मागास पण आता नव्या आधुनिक जगात फारच आवश्यक आहे. इथल्या अन्नाच्या पद्धती, हा सगळा ज्वारी पिकवणारा पट्टा आहे. आणि ज्वारी हे या जगातलं मौलिक ताकदवान अन्न आहे. जगातलं, फक्त आपल्या प्रदेशातलं नाही. मोहेंजोदरो संस्कृतीत श्रेष्ठ माणसं, ताकदवान माणसं ज्वारी खायची. हा ज्वारीचा पट्टा आहे. गहू इथं नाही होत. इथं बाभळींची झाडं असतात, लिंबांची झाडं असतात. लिंब आणि बाभळी नष्ट होत आहेत. मधून वड दिसतात. ते वडही आता विकासाच्या नावाखाली लुप्त होत आहेत. हे वाचवायची जबाबदारी आपली आहे. ज्या दिवशी आपल्याला हे कळेल की हे सगळं वाचवलं पाहिजे आणि विकासाच्या नावाखाली जो काही भकासपणा आपण आणतो आहोत तो थांबवला पाहिजे, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशीच हे जग वाचेल, ही सृष्टी वाचेल, तुम्ही आम्ही वाचू. इथली गंमत आहे. पिवळेपण आणि हिरवेपण, या हिरव्या पिवळ्याच्या मध्ये इथली सृष्टी जिवंत आहे. इथली माणसंही जिवंत आहे. फारच थोर असा हा सगळा प्रदेश आहे. आपण वाचवला पाहिजे असं मला मन लावून वाटतं. विकास करणाऱ्या पुढाऱ्यांनी आणि पैशाच्या मागं धावणाऱ्या लोकांनी या गवताळ पट्ट्याचा, याला दुष्काळी पट्टा म्हणतात, जिरायती पट्टा म्हणतात, पर्जन्य छायेखालचा प्रदेश म्हणतात, पण इथं पाणी आणून विकास करणं किंवा
इथं सिमेंट आणून विकास करणं हे एकूणच जागतिक पातळीवर धोक्याचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पिवळेपणाचं हे सौंदर्य असतं, ते टिकवलं पाहिजे. ते कधी ना कधी हिरवं होतं, पुन्हा पिवळं होतं. हा प्रवास अखंड राहिला पाहिजे. तो टिकवून धरणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. हे सौंदर्य नुसत्या सौंदर्याच्या नजरेनं नव्हे, तर मायेच्या नजरेनं, आपुलकीच्या नजरेनं, माणसं आणि सृष्टी जगवण्याच्या नजरेनं पाहिली पाहिजे, असं मला खूप खूप मनापासून वाटतं. काही करता आलं तर जरूर करू, पण नाहीच करता आलं तर किमान याचं वाटोळं नाही करणार, असं तरी ठरवलं पाहिजे. धन्यवाद.